शिंदे सेनेमुळे भाजपची सेंचुरी हुकली. भाजपनं फोडलं शिंदे सेनेवर खापर. महापौर पदावरून राडा, तक्रारींचा पाढा. मुंबई महापालिकेत महायुतीनं बहुमताचा आकडा पार तर केला, मात्र महापौर निवडी आधीच भाजप आणि शिंदे सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले. शिंदे सेनेच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भाजपला बसला. त्यामुळे भाजपची सेंचुरी हुकल्याचा आरोप भाजपनं केंद्रीय नेतृत्वाला पाठवलेल्या अहवालात केलाय. एवढंच नाही तर शिंदे सेनेच्या हॉटेल पॉलिटिक्समुळे महायुतीची प्रतिमा डागाळल्याची तक्रारही केंद्रीय नेतृत्वाकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप आणि शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट नेमका किती आहे पाहूयात. भाजपनं मुंबई महापालिकेत 227 पैकी 136 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी भाजपनं 89 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट 65.44% इतका आहे. तर शिंदे सेनेनं 91 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ 29 जागांवर शिंदे सेनेला विजय मिळाला असल्यानं शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट 32% इतका आहे. दुसरीकडे जागा वाटपात भाजपनं जाणीवपूर्वक मुस्लिम भागातील जागा दिल्याचा आरोप शिंदे सेनेनं केलाय. एवढंच नाही तर भाजपनं मदत न केल्यानं 11 जागा पडल्याचंही म्हटलंय. कोणत्या ठिकाणी शिंदे सेनेचा काठावर पराभव झालाय पाहूयात. यामध्ये वॉर्ड क्रमांक 121 अंधेरी पूर्वमधील प्रतिमा खोपडे फक्त 14 मतांनी पराभूत झाल्या. वॉर्ड क्रमांक 32 चारकोप येथील मनाली भंडारी 84 मतांनी पराभूत. तर वॉर्ड क्रमांक 128 घाटकोपर पश्चिम अश्विनी हांडे 158 मतांनी पराभूत. प्रिया सरवणकर 197 मतांनी दादरमधून पराभूत. तर समाधान सरवणकर 603 मतांनी वॉर्ड क्रमांक 194 प्रभादेवी मधून पराभूत. हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला इथंच थांबलेला नाही. तर भाजपनं लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही मदत न केल्यामुळेच शिंदे सेनेचा पराभव झाल्याचा आरोप समाधान सरवणकर यांनी केला. तर आरोप प्रत्यारोपांची राळ उडाल्यानं भाजपनं मात्र सावध भूमिका घेतली आहे. नाही, मला पाडण्यासाठी किंवा भाजप आता ही टोळी एवढी सक्षम झाली आहे की भाजपच्या सीट सुद्धा आता पाडायला ते पुढे मागे बघत नाही आहेत. आज माही विधानसभेमध्ये महायुतीचे जे काही उमेदवार आहेत यांना पाडण्यासाठी समोरच्या पक्षाकडनं कुठे सेटिंग करणं अशा प्रकारचेही काही या टोळीकडनं काम सुरू आहे. आज लोकसभेला देखील आपण बघितलं असाल की ह्या टोळीने आमची जी काही लोकसभेची येणारी सीट होती ही पाडली. माझ्याकडे RSSची काही लोक आलेली आणि भाजपची सुद्धा लोक आलेली. स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीने कुणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता. प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे. आणि सरवणकरजी जे बोलत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे. परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो. भाजपनं जास्त जागा लढवल्या असत्या तर काठावरच्या बहुमताऐवजी मोठं बहुमत मिळालं असतं. एवढंच नाही तर भाजपची सेंचुरीही झाली असती अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. भाजप आणि शिंदे सेना एकमेकांवर खापर फोडत असल्याने आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे सेनातली धुसफूस अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास महायुतीला याचा फटका बसण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. सूरज मसूरकरसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई.